कडालय बेकार बादलीवर घाम साठला आईच्या गावात कुणी ओतलं पाणी भिजलो पाक पण भारी वाटलं गार थँक्यू बर का आईला पण कोण उतर वर मी होतो मस्त वाटलं भिजून पण पाणी खराट कस काय उतर पाणी नव्हतं ती घाम पुसून पुसून घामाची बादली भरलेली ती वाचलं मी काय नालाय का तुझ्या तर आता तुझ्या तर आता थांब फुकटचा सरबत. चला 20 रुपये सरबत 20 रुपये सरबत तापलेल्या जीवाला थंडगार करा 20 रुपये सरबत भावा एक ग्लास सरबत दे की बुरट्या 3 दिवस झाला फुकट सरबत पितो यास पैसे देत नाहीस पैसे द्या आधी मग सरबत देतो भावा उद्या 5 ग्लास होती ती उद्या 100 रुपये देतो की एकदम पैसे नाही तर सरबत नाही जा बुरट्या तुझ्याकडे फुकट सरबत पितो का बघा बर बर दाखव बघ जा 20 रुपये सरबत 40 झालं बघ तुझे चला 20 रुपये सरबत 20 रुपये सरबत चला 20 रुपये सरबत दादा सरबत दे की 20 रुपये दे 20 रुपये पैसे नाही देव माझ्याकडे ठीक आहे देतो कुठनं येते ती काय माहित ठीक आहे थँक्यू कसं काय ठेवलंय मी भिकारी नाही विसल्याय कसं काय ठेवलं ते पण सरबत नाही खरकट पाणी नालाय का बोरट्या थांब सरबतवाला गेला तो बिन पैसे देतात तू ए फुकणी या पैसे दे इधर इधर हा सरबत नको नको मला मी चहा पिऊन आलोय तुला नव्हे मला सरबत तुझ्या बानं काय माझ्याकडे पैसे ठेवाय दिली तुम्ही हो तिकडे बोरट्या तू फुकट सरबत पिऊन दाखव तुझी मागची सगळी उधारी माफ पिऊन दाखवतो का ना बघ फुकट सरबत जा हो एक सरबत द्या हा देतो किती झालं 20 रुपये फक्त 20 हा ठीक आहे अभी मजा आएगा ना भिड़ो चला 20 रुपये सरबत 20 रुपये सरबत चला 20 ला सरबत आईला सरबत खरार तोड कसा लागतो या बहुतेक कुचक लिंबू पिळे येतं वाटतं बरट्यानं पेलो का नाही फुकट सरबत बरट्या पाईप कुठं आहे बघा आधी कुठं आहे माझी सरबत आहे टिपात आहे इकडे उन्हाळा आणि बायको. आओ किती दिवस अजून हा फॅन दुरुस्त करणार अगं 2 मिनिटं थांब होते ओके ग बसा तुम्ही दर 2 दिवसाला फॅन बंद पडतो या उन्हाळ्यात काय मी तर राहत नसते मी आपली जाती माझ्या माहेरला 2 मिनिटं थांब जरा हॅलो पप्पा लवकरात लवकर घरात एसी आणा माझ्या बायकोला असल्या गरमीचं इथं राहायला काय जमणार नाही 2 दिवसात नाही उद्याच्या उद्याच एसी बसला पाहिजे इथं घरात हा लगीन झाल्यापासून सांगतोय कळत नाही तुम्हाला लवकर आणा ठेव फोन अगं बाई तुम्ही माझ्यासाठी तुमच्या पप्पांशी म्हटला होय माझ्या बाप्पाला नाही तुझ्या बाप्पाला फोन केला होता आता मी काय होय तुमच्या पैशाची भिशी. पप्पा मी बिशी घेतल्या यात रोज पैसे टाकणार आणि कोणी पैसे दिले तर अजिबात खर्च करणार नाही अरे वा 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 बाळा इधर 5 रुपये टाक बिशीत पप्पा बिशी भरली की बिशी फोडून तुम्हाला एक ड्रेस घेणार काय मला ड्रेस घेणार तिकडे आण ती 5 रुपये इधर 10 रुपये टाक बिशीत हा घर वाला हो गोळा कितीला आहे हो 10 रुपयाला आहे एक द्या की हा 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 10 रुपये बघा हा बिशी
द्या लवकर. मला रे गोळा पप्पा तुमच्यासाठीच घेतलेला. माकडा पैसे साठवणार म्हणलेलास आणि गोळा बघून पिशी फुटली शिवी तुझ्या तर आता थांब, थांब. बिना लाईटचा एसी. आईच्या गावात लागा लाईट गेल्या, गरम व्हायला लागलंय. अरे लाईट गेल्या काय? अरे होय लागा लय गरम व्हायला लागल्या. तर काय? चला एसी घ्या, एसी बिना लाईटचा एसी. ए बाबा बिना लाईटचा एसी कुठं आहे? तुमच्या समोर आहे. म्हणजे मी वारं घालतो आणि गरमी घालवतो, एकदम कूल बनवतो. कूल कूल. मला फक्त 2 टाइमचं जेवण 200 रुपये हजेरी द्यायची. चालतंय चल माझ्याकडलं चल. मी नाही येणार आहे. अरे एसी लय भारी वाटतंय की रे. कसं वाटतंय? एक नंबर लय भारी वाटतंय. मस्त. अरे मला घाल किंवा रे. हा एक नंबर. एसी पेक्षा पण भारी. अरे पाणी कुठनं पडतंय? एसीतनं पडतंय मालक, गाव्यागून झालं नाही. माकडा सगळा घाम माझ्या अंगावर पाडलास. कसला एसी आहेस तू? जरा नीट वारं घाल. मालक जरा मला वारं घाला की लय घाम आलाय. सुकायच्या तुला वारं घालायला ठेवलंय का मला? चल बाहेर निघित ना. मला का पैसे तरी द्या माझं 200 रुपये. 1 रुपया मिळणार नाही वाटेल लाग. काय पैसे मिळणार नाही? हा दाखवतेच. सुकायच्या उन्हाळ्यातली जिम. ओ दादा पाणी देता का जरा? ना आलाय का घरात घेऊन आलात नाही बरं पाणी. अहो एक गोट दे की. दर एवढंच होईल. हा मला लागतं लय पाणी. हा बरं. लिटर टाकून पाणी. ओ दादा त्याचा एक गोट दे की. माकडा होतोस का तिकडे आता? बरोबर. आलंय महाग आहे पावडरचं पाणी. पाणी तरी बरं इलेक्ट्रॉनिक पाणी गावलं. कोण नाही तर पितो. इलेक्ट्रॉनचं पाणी खारड कसं लागलं. बाळा घामाचा पेला येऊ मग त्यानं घाम पिळून पिळून पेला भरलेला आणि इलेक्ट्रॉलचा पेला इकडे खिशात आहे. गाडीची सीट. हा चालतंय चालतंय. अय बाबा कुणीकडे? अरे बाबा अंडी घेतली घरला निघाली. चल की सोडतो बस. लय ऊन आहे बाबा. होय. अरे बाबा शीट कसली तापली तव्यागत. गॅस काय पण बोललो गं. नाही बाबा मी येत. अरे बस की नाही तापलेली. अरे खरंच तापले. जाऊ का तुला डेमो जाऊ काय? दाखव बघू. ओय. ओय, काय केलं सी बाबा? अरे बाबा बघ की काय झालंय. हा बाबा ही बघ आमलेट तयार झाले. हा बाबा जिंकलायस तू. आता गॅस मिळत नाही म्हणून कोण उपाशी राहणार नाही बघ. चला आपण आमलेटचा धंदा टाकूया. चल चल आमलेट 10 रुपये 10 रुपये 10 रुपये. आमलेट आमलेट झाला. आमलेट 10 रुपये. दुसरं तयार कर इथे लाईन लावूया आपण. आमलेट आमलेट झाला आमलेट. 4 वाजताचे ऊन. आय उद्या मला जीन्स पॅन्ट घालायचे. उद्या पत्र वळेल नव का? पोरा पत्र्यावर नेऊन टाक. 4 डाव वाळल. 4 डाव वाळाय का एवढं पत्रे ऊन आहे? जा तरी म्हणजे कळल. बर बर दे. आहे पण आमची लय बुहे. 4 वाजता जेवणात जीन्स पॅन्ट वायते. कसला पत्रा तापलाय बाबा. इथनच पॅन्ट टाकतो.
काय जायचंय हा चढ जायली सूर्यदेवा 4 वाजले जरा थंड व्हा अजून उष्णता सोडताय मी माकडा सकाळपासून 10 कुल्फ्या खाल्ल्या तरी उष्णता कमी झाली आहे माझी. तुम्ही माणसाने पृथ्वीवरची सगळी झाड तोडली सा त्यामुळे पृथ्वीचं तापमान वाढलंय. त्याला मी काय करू? हवा एकच पॅन्ट होती ती बी जायली सा आता जातोस का अंगातली पॅन्ट पण चालू? नाही सॉरी जातो स्पेशल संडास वळीन्या सगळ्यांना मिळणार वळीन्या. सरळ लाईन लावा हा 20 रुपये. हा ओके 20 रुपये. चला लगेच या. हा एवढी मोठी गर्दी काय तर फुकट वाटायचं आलाय बहुतेक. ओ दादा कसली लाईन लागल्या? संडासची लाईन आहे. हा शी लगा एवढी शिकलेली दिसतायसा घरात काय संडास नाही तुमच्या? ए टाइम संपलाय या लवकर. बाळा ही काय साधू सुद्धा संडास नाही आत फॅन आहे फॅन आत अजिबात गरम होत नाही लय गार वाटतंय आणि डोंगांधुयाला गरम पाणी नाही मग बर्फाचं थंडगार पाणी लय भारी वाटतं. असली भारी सोय होय असली भारी सोय तर 5 स्टार हॉटेल मध्ये पण नसत्या. मला पण जायचं आहे. ओ दादा इथून का बघा किती हो. हाय लाजू कसा आला यो. सॉरी अरे काय करतो हेडफोन लावून एवढ्या उशीर? सॉरी जरा डोळा लागला होता. डोळ्या लागला तर झोपाकडे आली शी पळ घरला. वार काय झोपताय आत ग. ओ अर्ध्या तासाच किती रुपये होतील? अर्धा तास काय करणार अहो ती कसं आहे अर्धा तास मला रील बघितल्याशिवाय माझं संडासचं होत नाही. घरातल्या संडासात लय उकडते म्हणून इकडं आलोय. बर 500 दे. 500? 500 द्यायचं असलं तर दे नाहीतर जा घरला. ही बघ लाईन किती मोठी आहे. गेलाय का तोटा नाही. ही धरा 500. लवकर ये 30 मिनिटाला दरवाजा होणार आहे बघ. युअर टाइम स्टार्ट्स नाव. मी पण अर्ध्या तासाच तिकीट काढणार आहे. निवांत करिअर बद्दल विचार करत बसणार आहे आत. हे तुझा 10 वाजल्याशिवाय नंबर येणार नाही. मी काय 2 तास बाहेर येत नसतो. का एवढा उशीर काय करणार सात बसून? बायकोला माहेरला कसं पाठवायचं आहे ही प्लॅन करायचा मला आत बसून. कैसे लोग रहते हैं यार यहाँ पर. कूलरची चोरी. कूलर आहे म्हणून जमलं नाहीतर यंदा लय बेकार उन्हाळा आहे. चला थंडगार बनवणारी गोळी घ्या. एक गोळी खावा आणि पंखा बंद करून झोपा. शिमल्याला आल्यागत वाटणार. हा गोळी खाल्ल्यावर खरंच उष्णता कमी होते बी? मग काय तर खाऊन तर बघा. घराच्या गरम पत्र्यावर झोपलं का नाही तरी सुद्धा बर्फाच्या लादी झोपल्यागत वाटतं या. खरंच मी मला देखील ठीक घ्या. आयला बरं झालं त्या कूलरमुळे लाईट बिल पण लय येते. थांब बंद करतो. हा खाऊ का? खावा आता उष्णता कमी होणार नव्ह का? होय एकदम थंडगार वाटणार. गार थंड वाजून येणार. हवलदार आज कसं गारगार वाटतंय. साहेब माझा कूलर चुरीला गेलाय. असलाच होता. ए माकडा आम्ही सगळं कामधंदा सोडून तुझा कूलर पंखा उडकत बसू काय? साहेब माझा 10,000 रुपये पण चोरीला गेले आणि कूलर पण चोरीला गेलाय. कुणावर संशय? अहो साहेब तुम्हाला काय सांगू गरमी कमी करणाऱ्या गोळ्या ऐकणारा एक माणूस आलेला त्यानं आम्हा दोघांनी पण गोळ्या दिल्या आता. त्या गोळ्या कोण आम्ही बेशुद्ध पडलो तेव्हा आमचं पैसे आणि कूलर घेऊन पळून गेला. ठीक आहे चोर सापडला की सांगतो. साहेब 500 रुपये धरा चोर लवकर उडकून द्या तेवढा. लाज येतोयस? लाज नाही वाटत एवढी कमी लाज द्याला? 2,000 रुपये दे. बरोबर साहेब हे धरा. जा चोर सापडला की सांगतो. बरोबर साहेब येतो. कसला भारी कूलर होता तुमच्या येड्यापणामुळे तो पण गेला. अगं मला काय माहित आता तो चोर होता ती. तर काय झालं साहेब बोललं का मला? माकडा नुसता कुणावर दिलास आणि 10,000 तो त्यातलं 5,000 कोणावर देणार? कुठलं 10,000 कुठलं काय बोलताय तुम्ही? हाय ती साहेब हाय ती जरा मग कोण द्यायचं? मजा करतो जरा. हे घ्या तुमचं 5,000. साहेब चोर धरला बघा. माकडानं दोघं मिळून मला गंड होता तुमच्या दुपारचे कडक ऊन. आईच्या गावात जोरात आलाय संडासला.
धूप में निकला न करो रूप की रानी, गोरा रंग काला न पड़ जाए। आता डोंगान कसं धुणार? काय करू आता? दगडानं पुसतो आणि घरात जाऊन धुतो. लेकिन ये साला कर क्या रहा है? गोऱ्या मुलीचे स्थळ. किती गरम होत आहे. पोरी आवरलं का? पोराकडची येतील आता. हो आवरलं. हा पप्पा आपल्या घरात एसी घ्या की, किती गरम होतंय. अजिबात माहित नाही. लाईट बिल नाही येतंय. लग्न झालं नवऱ्याला सांग एसी घ्यायला. त्यापेक्षा तुम्हीच द्या की घेऊन माझ्या लग्नात. अजिबात माहित नाही. मी नुसती पुरकी नारे देणार आहे. लय हाय ती चेंगाट. या या पाहुणे. नमस्कार. हा मुलगा आणि हे मुलाचे वडील. हा बसा. ए इकडे ये. इथं काय करतेस? बोलवल्याशिवाय बाहेर जायचं नाही आणि तोंड बी दाखवायचं नाही. ए इकडे ये. इथं बस. उष्णता लय वाढलंय यंदा. होय मांदा येऊ नाही. अगं ए, थंडगार सरबत आण पाहुणेच नाही. आले. हा सरबत घ्या सरबत, थंडगार सरबत, सरबत घ्या सरबत. मध्यस्थी पोरगी जरा जाडच आहे. ही पोरगी नव्हे, पोरगीची आई आहे. पप्पा माझं लगीन करायला आलोय, तुमचं नव्हे. सरबत पे. अहो सरबत आहे का? आंघोळीचं पाणी किती गरम आहे. उष्णता केवढी आहे त्यामुळे गरम झालाय. तरी मी बर्फ टाकून आणलेला. आता एक काम करा. ही पशी घ्या आणि त्यात ओतून फुकून प्या. सरबत घ्या सरबत, थंडगार सरबत. पोरी बाहेर बोलवलं की जा आता. आई किती गरम होते. माझा सगळा मेकअप गेला. माझा रुमाल कुठं आहे? गच्चीवर आहे. कवा आणू आता? लय ऊन लागतंय. बरं थांब मीच आणते. बरं लवकर ये. अगं बाई कसलं ऊन आहे. कसलं पाय भासतात. पाहुणं मुलीला बोलवा बाहेर. ए बोलव ग. अगं लवकर ये. आले. गोऱ्या गोऱ्या गालावरी चढली लाजची लाली, ग पोरी नवरी आली. मुलीची काय अपेक्षा? मुलाच्या घरात फ्रीज आणि सगळ्या रूम मध्ये एसी पाहिजे. हा सगळ्या रूम मध्ये एसी. हा बसू दो बसू दो. माकडा लाईट बिल काय तुझा बाबा नाही मी. बाज भरणार आहे. बर मुलीचा चेहरा तरी बघूया झाडा थोडा जमतोय का? मला पसंत आहे पुरगी. माकडा बघ तरी. बघितल्या मी आल्यालाच बघितल्या. एक नंबर आहे पुरगी. आम्हाला तरी बघून दे मग. पोरी काढ तोंडावर पदर. पप्पा आहे का नाही पुरगी दिखणी? बघून धक्का बसला का नाही? अरे पुढे बघ. अगं तुला म्हणलं होतं उन्हात जाऊ नको. तो अनुभव पास झालाय. पप्पा मला पसंत नाही पुरगी. अरे मग नव्हता पुरगी पसंत आहे. मी बघितल्या पुरगी म्हणून. अहो मी बघितली ती गोरी गोरी पुरगी होती. ही काळा वांढरा कुठं आलं मधीच? ओ मगाची पुरगी आणा गोरी. अरे बाळा तीच आहे पुरगी. अहो पाहुणं थांबा. उन्हात गेल्यामुळे काय झाल्या? महिनाभर घरात बसली म्हणजे गोरी होईल. ए का बसा. दुसरी पुरगी बघू पप्पा चला. अहो पाहुणं थांबा. बाहेर लई ऊन आहे. ओ नाही म्हटला. चला हो पप्पा. काळी पुरगी काय बांधायचा विचारायचा. चला. अहो तसं नाही पाहुणं. ओ नाही म्हटला म्हातारा. कुठं आहे ऊन? आईला कसलं भासतंय ऊन. पप्पा मध्येच ती तुम्ही काळ पडला किती बघा. अरे तूच बघ डांबरागत का झालायस. पोरी रडू नकोस. तेव्हा तुला वांढरा म्हटलं म्हणून काय झालं? तो आहेसच वांढरावानी. तू नाहीच वांढरावानी. चांगली आहेस. पाहुणे ए कोण तुम्ही? मामा अहो मी तुमचा जावाई मगाशी आलेलो पुरगी बघा. खरंच ऊन आहे बरं का बाहेर. मी काय म्हणतोय मला पसंत आहे तुमचं वांडार. मला पसंत आहे तुमची पुरगी. अरे माकडं मगाच तर माझ्या पोरगीला वांढरा म्हणला आणि आता पसंत आहे म्हणतोस मी. तुझ्या तर
नमस्कार मित्रांनो, मी विशाल ठोंबरे. नमस्कार मित्रांनो, मी वैभव ठोंबरे. मित्रांनो, हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करून सांगा व्हिडिओ कसा वाटला ते, आणि तुमच्या मित्रांसोबत आणि फॅमिली सोबत व्हॉट्सअप आणि फेसबुक वरती शेअर करा. व्हिडिओला कमेंट करायला विसरू नका.